काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी औरंगजेबाची तुलना मुख्यमंत्री फडणवीसांशी केली होती। त्यावरून आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात गदारोळ झाला। तसंच सत्ताधारी पक्षाच्या अनेक नेत्यांनी आणि माजी मंत्र्यांनी देखील सडकून टीका केली आहे। सपकाळ यांचं महाराष्ट्राच्या विकासासाठी कोणतं योगदान आहे असा सवाल मंत्री नारायण राणेंनी केला। तर नशिबानं सपकाळ प्रदेशाध्यक्ष झाले। फडणवीसांबाबत बोलण्याआधी त्यांनी आपली लायकी ओळखावी अशा शब्दात राम कदमांनी सपकाळांना सुनावलं। मूर्ख माणूस आहे। औरंगजेब कोण होता, महाराष्ट्रामध्ये त्याच्याबद्दल काय लोक म्हणतात हे सगळ्यांना ज्ञात आहे। आणि अशा माणसाला औरंगजेबची उपमा आताच्या सरकारमध्ये आमच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोलणं म्हणजे हा मूर्ख माणूस असला पाहिजे। त्याला या राज्यातले प्रश्न माहीत नाहीयेत, कोणत्या विषयावर अध्यक्षपदाचा उपयोग करायचा हे त्याला माहित नाहीये। हा पक्ष वाढवण्यासाठी नेमणूक झाली नाहीये, तर बुडवण्यासाठी याची नेमणूक झालेली आहे। काँग्रेसचे प्रांत अध्यक्ष ज्यांना नशिबानं लॉटरीत महाराष्ट्राचं काँग्रेसचं प्रांत अध्यक्षपद मिळालं, आता गांधी परिवाराला खुश करण्याच्या नादात त्यांनी स्वतःची लायकी ओळखून माध्यमांशी बोलावं। ज्या आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांची ओळख महाराष्ट्रात नव्हे तर देशात देव माणूस म्हणून आहे, अशा देवेंद्रजींबरोबर बोलण्यापूर्वी काँग्रेसच्या प्रांत अध्यक्षांनी आरशात उभं राहून स्वतःची लायकी काय ती लायकी ओळखावी। ज्या आदर्शावर आम्ही सर्व आणि माननीय फडणवीस साहेब छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या आदर्शावर हे राज्य चालवण्याचं काम करत आहे आणि आज त्यांची तुलना जर औरंगजेबसोबत करत आहे तर ह्याच्यात फार हे निंदनीय आहे। आणि आज आम्ही यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, हर्षवर्धन सपकाळवर गुन्हा दाखल झाला पाहिजे, कारण हा नुसतं माननीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्र्यांचा अपमान नाही, तर हा संपूर्ण महाराष्ट्राचा हा अपमान आहे आणि त्यांच्यावर आज गुन्हा दाखल करण्याच्या संदर्भात आम्ही आज सभागृहात मागणी करणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।